मूडी लिपीचे आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा आणि कोणीतरी सोनिका स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला काय काहीतरी आहे कोणीतरी. आता मी ते सांगितलंय करा, नाही केलं तर मग चौकशीच्या फेऱ्यात ह्या दोघांना पण घेणार. त्यांनी त्या एनआयसीवरचे अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही मूडी लिपीच्या असणाऱ्या उडविणार तिथं आता 2000 लोक आहेत, म्हणजे 200 कुटुंबाचं वाटोळं करायला तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्हाला कोणी अधिकार दिला देऊ? मूडी लिपीच्या असणाऱ्या नोंदी तुम्हीच सापडलेल्या आणि तुमचेच कोण सोनिका स्वामी कोण आहे आणि ती एक दुसरा तहसीलदार, एक बीडचा हा स्वामी का सोनी कोणीतरी आणि वडवणीचा तहसीलदार, ह्यो जर अपलोड केलेल्या त्यांना शेवटच्या जर नोंदी उडवत असेल तर मराठीवर तुम्हाला अन्याय करायचा का? पण 200 कुटुंबाचं वाटोळं व्हायला थोड्या तरीक्या नाही भाऊ, 200 कुटुंबाचं आणि तिथं 2000 लोक आहेत त्या आडनावाचे, आंबोरे आडनावाचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला उडवायचे ते? म्हणजे हे सुद्धा मी आता उपसमितीला सांगितलंय. आज मी आता ही विषय बावनकुळे साहेब सुद्धा कानावर टाकणार आहे, कारण त्यांच्याबद्दलही थोडंसं मला ऐकायला आलं. आता ते खरं खोटं असं ते नंतर बोलन मी त्या विषयावरती, परंतु मला तरी वाटतं की बावनकुळे साहेब असं काही करतील वाटत नाही. आणि विखे पाटील साहेब सुद्धा, यांना दोघांनाही सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहे. तिला नोंदी सापडल्या मूडी लिपीचे आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा आणि कोणीतरी सोनिका स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला